खान निघाला मोठ्या दुर्मित. त्याचं थोडं तळ पाहिजे फौज फाटाला ये बघ अंगीचा हातीच फळ पाहणारा खप चुळ चुळ. वाटेत भेटेल त्याला चिवडी त्याची खाण्याची सेना निघाली. गावं लुटली देवाला ध्वस्त केली साऱ्या बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचे काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Abu Khan's army? Yeah, sir. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सर. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणाल रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा गच्छा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. वाघिणीचा द्योछावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा लेकीचा धड सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाण.